आज डायरेक्ट कांद्यापासून सुरुवात होते। तर नमस्कार, मी प्रतीक्षा मोहिते, प्रतीक्षा प्रमोद लोक या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते। तर आज आमच्याकडे चिकन होतं, तर म्हटलं चला तुम्हाला ही रेसिपी दाखवूया। तर तुम्ही पाहू शकता इथे मी पातेल्यामध्ये कांदा भाजायला टाकलाय। त्यामध्ये मी 2 ते 3 पळी तेल ओतून घेतलं। व्यवस्थित कांदा लाल होईपर्यंत भाजून घेतला। कांदा लाल झाला की त्यामध्ये मी लसूण खोबरं बारीक केलेलं होतं माझ्याकडे अगोदरच, ते मी यामध्ये टाकून घेतलं। ते व्यवस्थित भाजलं की मी जे चिकन 2 ते 3 पाण्याने धुवून घेतलेलं आणि त्यामध्ये हळद मीठ टाकून ठेवलेलं ते यामध्ये मी पातेल्यात टाकून घेते। ते व्यवस्थित मिक्स करून घेतलं। तर ते सर्व मिक्स करून झाल्यावरती मी याच्यावरती झाकण ठेवून घेतलं। आपण जे मीठ टाकलेलं असतं त्यामुळे त्याला पाणी सुटतं, त्यामुळे मी याच्यामध्ये अगोदर कसलंच पाणी ओतलेलं नाहीये। तर म्हटलं चिकन शिजतंय तोपर्यंत आपण त्याचा मसाला बनवून घेऊया, म्हणून इथे मी खोबरं घेतलेलं आहे, ते व्यवस्थित भाजून घेते। इथे मी खोबरं भाजून घेतलं। खोबरं भाजून झालं की त्याच कढईमध्ये मी कांदा भाजायला टाकला। कांदा भाजत असताना मी याच्यामध्ये थोडंसं तेल ओतून घेतलेलं। तर इथे एका गॅसवरती कांदा भाजत होता, तर आपल्याला चिकन अधूनमधून ते हलवावं लागत होतं, कारण ते खाली लागू शकतं, कारण की याच्यामध्ये मी कसलंच अजूनही पाणी ओतलं नव्हतं। तर इथे मी 2 ते 3 वेळा हलवून घेतलेलं। तर आता याच्यामध्ये आपल्याला पाणी ओतायचं होतं, तर मी साईडला काही गरम पाणी करायला ठेवलं नव्हतं, तर हेच ताट मी उलटं ठेवलं आणि त्यामध्ये मी पाणी ओतलं। आता हेच पाणी आपल्याला गरम झालं की त्यामध्ये चिकनमध्ये ओतून घ्यायचं होतं। तर इकडे चिकन शिजेपर्यंत मी इथे लसूण खोबरं आणि कोथिंबीर बारीक केलेली याच्यामध्ये, तोपर्यंत इथे मी जे ताटामध्ये पाणी ओतलेलं ते गरम झालेलं, तर ते मी आता या चिकनमध्ये ओतून घेतलं आणि पुन्हा ते ताट आहे असं झाकून त्यामध्ये दुसरं पाणी ओतून घेतलं। तर इथे आता कांदाही भाजून आपला थंड झालेला, तर कांदा बारीक करून घेतला आणि म्हटलं चला आता चिकनच्या भाजीसाठी मसाला बनवून घेऊया। तर इथे मी 3 ते 4 पळी कढईमध्ये तेल ओतून घेतलं। तर इथे तेल गरम करेपर्यंत मी तुम्हाला मसाला दाखवते। तर इथे मी लसूण खोबरं आणि कोथिंबीर बारीक केलेली घेतलेली, धना पावडर, लाल मिरची पावडर, हा आपण कांदाची पेस्ट होती ती घेतलेली, ही अद्रक लसूण पेस्ट माझ्याकडे होती, आणि हे मी 2 चिकनचे मसाले वापरलेले, चिकन सुक्का आणि चिकन रस्सा असे हे 2 मसाले मी वेगवेगळे वापरले। चिकन सुक्कासाठी सुक्का मसाला आणि पातळसाठी रस्सा मसाला वापरलेला। तर आता हे तेल आपलं व्यवस्थित गरम झालेलं, तर याच्यामध्ये मी लसूण खोबरं आणि कोथिंबीर जे बारीक केलेलं ते याच्यामध्ये टाकून घेतलं। तर ते तेलामध्ये व्यवस्थित मी भाजून घेतलं। त्यामध्येच मी अद्रक लसूण पेस्ट पण टाकून घेतली। अद्रक लसूण पेस्ट टाकल्यावरती नंतर जे आपण कांद्याची पेस्ट केलेली ते मी याच्यामध्ये टाकून घेतली। तर कांद्याची पेस्ट टाकल्यावरती ते सर्व व्यवस्थित भाजून घेतलं। तर हे सर्व भाजून घेतल्यावरती यामध्ये मी लाल तिखट आणि धना पावडर टाकून घेतली, ते सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतलं। तर हे व्यवस्थित सर्व मिक्स करून घेतल्यावरती मी जे चिकनला आपण पाणी ओतलेलं त्या वरचं जे तेल असतं ना ते मी ह्याच्या मसाल्यामध्ये ओतून घेतलं। त्याच्यामध्ये मी दुसरं पाणी ओतलं नव्हतं मसाल्यामध्ये। तर तुम्ही इथे पाहू शकता इथे चिकनचा मसाला रेडी होता। तर तुम्ही बघा इथे मसाल्याला पण तेल वगैरे व्यवस्थित सुटलेलं आहे। तर म्हटलं चला आता सुक्का चिकन बनवण्यासाठी ते रश्श्यामधून पीस वेगळे करून घ्यावेत। तोपर्यंत आपला मसालाही भाजत होता। तर मसाला व्यवस्थित भाजून झाल्यावरती मी सुक्का चिकन बनवण्यासाठी यातलाच मसाला वेगळा करून घेतला, आणि हा जो राहिलेला मसाला होता तो मी पूर्ण रश्श्यासाठी वापरणार होते। तर यामध्ये मी रस्साचा चिकन मसाला होता तो ह्याच्यामध्ये टाकून घेतला। यामध्ये मी तिखट आम्हाला जेवढं पाहिजे तेवढ्या प्रमाणात मी यामध्ये तिखट टाकून घेतलं आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलं। आणि मीठही टाकताना याच्यामध्ये कमीच टाकायचं, कारण आपण जे अळणी शिजवायला ठेवतो तेव्हा त्याच्यामध्ये आपण मीठ टाकलेलं असतं, त्यामुळे यामध्ये मीठ थोडं कमीच टाकायचं। आपला पूर्ण मसाला भाजून झाल्यावरती मी जे आपलं चिकनचं पाणी होतं अळणी त्यामध्ये मी हे सर्व मसाला टाकून घेतला
ज्या कढईमध्ये आपण मसाला भाजलेला त्याच कढईमध्ये आता मी गरम पाणी करायला ठेवलेलं, कारण आपल्याला तेच पाणी आपल्याला या चिकनमध्ये ओतायचं होतं. तर तुम्ही पाहू शकता इथे पाणी गरम झाल्यावरती मी याच्यामध्ये ओतून घेतलं. जेवढी भाजी पाहिजे तेवढी आपण पाणी ओतू शकतो. तर तुम्ही पाहू शकता इथे किती भारी इथे कट आलेला आहे भाजीला. तर इथे आपल्याला रश्श्याची भाजी आता तयार होती. तर म्हटलं चला इथे आता सुक्का आपण चिकन बनवूया. तर त्यासाठी मी इथे बारीक चिरलेला कांदा घेतलेला, त्यामध्ये तेल ओतून तो व्यवस्थित भाजून घेतला आणि आपण जो मसाला मगाशी काढलेला त्यामध्येच मी थोडं तिखट आणि मीठ ॲड करून तेलामध्ये मसाला टाकला. तर चिकन सुक्कासाठी आपण जो चिकन सुक्का मसाला आणलेला तो मी याच्यामध्ये टाकून घेतला. तर चिकन सुक्क्यासाठी इथं ग्रेव्ही तयार होते. तर मसाला व्यवस्थित भाजून झाल्यावरती इथे मी हे सर्व चिकन या मसाल्यामध्ये टाकून घेतलं. तर हे सर्व चिकन आपण मसाल्यामध्ये टाकून घेतलं आणि ते व्यवस्थित हलवून घेतलं. तर इथे चिकन सुक्का हे आपलं तयार होतं. तर याच्यामध्ये मी आता कोथिंबीर कट करून टाकत होते. तर चिकनच्या रस्सा आणि सुक्कामध्ये दोन्हीमध्ये पण मी कोथिंबीर कट करून टाकली. तर इथे आता दोन्ही भाज्या तयार होत्या. चिकन सुक्का आणि चिकन रस्सा दोन्ही माझं तयार होतं इथे. तर इथे चिकनचा रस्सा आणि चिकन सुक्का बनवून झाल्यावरती म्हटलं चला आता समोरसाठी अळणी भात बनवूया. म्हणून इथे अळणीमध्ये मी तांदूळ टाकून घेतले. मी इथे जास्त काय अळणी भाताला करत बसले नाही, कारण की लेट झालं मला. त्यामुळे मी भातासाठी काही जास्त मसाले वगैरे वापरले नाहीत. तर म्हटलं चला आता जेवण करून घेऊया. तर इथे अळणी भात, चिकन सुक्का आणि चिकन रस्सा आपला रेडी होता. तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. हा माझा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू फॉर वॉचिंग. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.